मराठी मेरे खून में और मेरे होठों पर है। मुस्लिम महिलाओं ने किया विरोध प्रदर्शन। नीतीश राणे के खिलाफ कड़ा विरोध। मीरा रोड पर बालाजी होटल के पास जोधपुर स्वीट्स के मालिक को मराठी बोलने से मना करने पर मनसे कार्यकर्ताओं ने पीटा। इसके बाद मीरा रोड में व्यापारियों ने विरोध प्रदर्शन भी किया। दुकानदार की पिटाई की घटना पर प्रतिक्रिया देते हुए मंत्री नीतीश राणे ने मनसे को चुनौती दी। एक हिंदू की हत्या हुई है। जो लोग गरीब हिंदू पर हाथ उठाते हैं उन्हें नल बाजार और मोहम्मद अली रोड जाकर जिहादियों की तरह उनकी पिटाई करने का साहस दिखाना चाहिए, क्योंकि उनकी भाषा में मराठी कभी सुनाई नहीं दे सकती है। नीतीश राणे ने ऐसी चुनौती दी थी। मीरा भाईंदर में भाग लेने वाली मुस्लिम महिलाओं ने राणे की बात का यही जवाब दिया है। मैं भी दाढ़ी और गोल टोपी वाले समुदाय से आती हूँ। मराठी मेरे खून में है, मराठी मेरे होठों पर है और महाराष्ट्र के लिए मेरे दिल में प्यार है। इस अवसर पर मुस्लिम महिलाओं ने अपनी भावनाएं प्रकट की। काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी सांगितलं की दाढी आणि त्या गोल टोपीवाल्यांकडे जा आणि त्यांना विचारा मराठी येते की नाही। तर त्याला उत्तर मी आज देऊ इच्छिते की मी त्याच दाढी आणि गोल टोपीवाल्या समाजाला बिलॉंग करते आणि आज तुमच्या समोर मराठीत बोलत आहे। माझ्या रक्तात मराठी आहे, माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे। नक्कीच हाच त्यांचा जो मेन अजेंडा आहे की जाणीवपूर्वक असा समाजात भ्रम निर्माण करायचा। खरं म्हणजे हा जो आंदोलन आहे, हा मराठी मोर्चा आहे, हा कधीही मराठी विरुद्ध अमराठी असा नव्हता। हा कधीही महाराष्ट्र विरुद्ध इतर प्रांत असा नव्हता। याला राजकारण्यांनी आपल्या ज्या राजकीय पोळ्या आहेत त्या भाजण्यासाठी वेगळा रंग दिलाय। मला आज इकडे येऊन खूप दुर्दैवी आणि अतिशय आश्चर्यजनक असं वाटतं की खरंच म्हणजे महाराष्ट्रात मराठी मुख्यमंत्री, 2 मराठी उपमुख्यमंत्री असल्यानंतर पण आज 4 तारखेला मराठी विरुद्ध जे आंदोलन झालं त्याच्यात एकदम सर्रासपणे वेगळं एकदम सुरळीत तो आंदोलन झालं। पण आज जेव्हा मराठी व्यक्ती मराठी मातृभूमीवर उभा आहे आणि अशा प्रकारचे काही विधानं करू इच्छितो आणि आपल्या मनातली ती जी एकजूटता आहे ती दाखवू इच्छितो, मराठी अस्मितेसाठी झगडू इच्छितो, त्यावेळी त्यांना दाबलं जातं। ही जी दबावशाही आहे ही महाराष्ट्रात कदापि चालू शकणार नाही आणि आम्ही हेच सरकारमधले जे आपल्या राजकारणाला इकडे राजकारणी पोळ्या भाजण्यासाठी इथे जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही इकडे आमची मुस्कट दाबी अजिबात। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।